हां, नौदलाच्या संचलनासाठी प्रदर्शनासाठी आपल्या आमंत्रणावरून इराणचं नौदल इथे आलं, त्यांचं युद्ध नौका इथे आली, ही आमची जबाबदारी आहे. त्यांना सुखरूप परत पाठवणं, पाहुणे म्हणून जे आमच्याकडे येतात त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत पोचवणं ही यजमान देशाची भूमिका असायला पाहिजे. पण इराणच्या नौदलातली एक युद्ध नौका आमच्या विनंतीवरून, आमच्या आमंत्रणावरून भारतामध्ये येते, राष्ट्रपतीसमोर त्याचं संचलन होतं आणि जाताना हिंद महासागरामध्ये त्या बोटीवर अमेरिका हल्ला करते, इस्रायल हल्ला करते आणि ती बोट बुडवून 90 नौसैनिकांना नौदलाच्या इराणच्या ठार केलं जातं आणि त्याचासुद्धा भारताकडून निषेध होत नाही. हे सुद्धा दुःखद आणि धक्कादायक आहे. हो सर, हा शोक व्यक्त करायला विलंब झालाय का? नक्कीच नक्कीच. जगानं अश्रू ढाळल्यावरती लोकलज्जेस्तव व्यक्त केलेले दुःख आहे, लोकलज्जेस्तव. पण भारताला आता कोणतंही राष्ट्रीय धोरण नाही, परराष्ट्र धोरण नाही आणि भारत कोणाचा तरी गुलाम म्हणून काम करतोय की काय या नीतीत, हे आता फार चिंताजनक चित्र आम्हाला पाहावं लागतं. पण रावसाहेब, मध्यंतरी भारताने जो अमेरिकेशी ट्रेड बिझनेस डील केलं, त्याचे जे काही त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता समोर येत आहेत. कारण आता जो युद्धाचा परिणाम दिसतोय आणि कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत, इंधन पुरवठा होणं कठीण बनलेलं आहे. अशा काळात रशियाशी करार किंवा रशियाकडून 30 दिवसांचा तेल साठा घेण्यासंदर्भात अमेरिकेनं भारताला परवानगी दिली. हो ना, तेच तर म्हणतोय ना. अमेरिका भारताला सांगते आहे की आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे रशियाकडून तेल घ्यायला, आम्ही नाही ठरवत आहोत. भारताला अमेरिका नाचवते आहे. नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतळे आहेत. अमेरिकेने जे त्यांच्या सेक्रेटरीने, फॉरेन सेक्रेटरीने जे ट्विट केलं आहे समाज माध्यमावर, ते आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे, परवानगी गुलामांना देतात. बरं का, परवानगी गुलामांना देतात. होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. गुलाम, पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्या